महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आज गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले। या मंगल दिनाचं औचित्य साधून कुलदैवत खंडोबा देवाला पारंपरिक आणि अत्यंत मौल्यवान असा 1.5 किलो सोन्याचा हार परिधान करण्यात आलाय। सोन्याच्या या भव्य हारानं देवाचं रूप अधिकच खुलून दिसतंय। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर फलटण पंचायत समितीचे सभापती शिवांजली भोसले यांचा पदग्रहण सोहळा पार पडला। यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी या मार्च अखेरच नवीन पंचायत समितीच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचं घोषित केलं। गोरे साहेब, आम्हाला नवीन पंचायत समितीचं भवन तुमच्या खात्यातर्फे आम्हाला मंजूर 31 दिवसाच्या आत आम्ही जाहीर केलंय। आम्हाला देणार आहात ना? 31 मार्च मी 30 दिवस म्हटलो, गोरे साहेबांनी 31 मार्चच्या येणाऱ्या 10 दिवसाच्या आत 15 कोटी रुपयांचा निधी तयार केला। मी सर्वांच्या वतीने राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांचं मी खूप खूप आभार मानतो। बीडमध्ये मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी करण्यात आली। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहनांची खरेदी केल्याची माहिती, याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूयात। आज गुढीपाडव्यानिमित्त आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलं जातं आणि त्याच निमित्त आज मी होंडाई शोरूममध्ये आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्यांची खरेदी, जवळपास 35 ते 40 गाड्या या ठिकाणच्या ग्राहकांनी या ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत। नवनवीन गाड्याचं या ठिकाणी खरेदी या ठिकाणी होतं। माझ्याबरोबर या ठिकाणी ग्राहक देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय सांगता येईल, आज नवीन गाडी खरेदी केली, काय वाटतंय, काय आनंद व्यक्त करतात? खूप दिवसाची इच्छा होती, ती आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी येण्याचा योग आला आणि गाडी घेण्याचा गुढीपाडव्याच्या निमित्ताने योग आलेला आहे। खूप आनंद होतोय। हा, इच्छा पूर्ण झाली आहे। खूप दिवसांची इच्छा होती, आज पूर्ण झाली। नक्कीच आपण पाहिलं तर वाहन खरेदी म्हटलं, कोणतंही असो, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल किंवा इतर वाहनं असतील, ही कोणतीही वाहनं जर खरेदी करायचं म्हटलं तर आज शुभ मुहूर्त पाहिलं जातं आणि आज शुभ मुहूर्तावर जी वाहनं आहेत ती खरेदी केली जातात। दुचाकी असेल, ट्रॅक्टर असेल, सर्वच वाहनं आज शुभ मुहूर्तावर खरेदी केल्यामुळं एक शुभ दिवस मानला जातो। त्यामुळे आजचा हा पाडवा सर्वांसाठी शुभ असेल आणि सर्वांसाठी शुभ जाईल, हीच लोकशाही मराठीच्या वतीनं सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।